वाल्मिक कराड जो आहे तो सध्या बीड तुरुंगात आहे। खरं तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणंच चुकीचं आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये त्याला VIP ट्रीटमेंट जी आहे ती जेलमध्ये मिळते। बीड जिल्ह्यातून अनेक आम्हाला फोन येतात की वाल्मिक कराडला तिथं फोन देण्यात येतो, अगदी जवळच्या लोकांबरोबर तो व्हिडिओ कॉलवर बोलतो, अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉलवर जी आहे ती माहिती देणारे कॉल येतात। आजची जी घटना आहे गीते आणि वाल्मिक कराड अशा ज्या दोन टोळी आहेत त्याच्यामध्ये आधीपासून गँगवॉर किंवा दुश्मनी आहे, परंतु आज जर वाल्मिक कराडने मारहाण केली असेल किंवा वाल्मिक कराडला मारहाण केली असेल तर जेल प्रशासन का झोपा काढतंय का? याच्या आधी पोलिसांवर आरोप झालेत बीडच्या, आता जेल प्रशासनावर आरोप होत आहेत। म्हणजे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आता महादेव गीते आणि त्यांच्या टोळीला हर्सुल जेलमध्ये रवानगी केली। खरं तर ही रवानगी वाल्मिक कराड सुदर्शन गुलेची व्हायला पाहिजे, पण वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि त्याच्या टोळीला VIP ट्रीटमेंट दुसऱ्या जेलमध्ये देता येणार नाही, म्हणून त्यांना बीड कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे। मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने ही निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे, तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीनं बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथं आणावेत। महादेव गीतेने जर सांगितलं असेल की तिथे वाल्मिक कराडकडूनच आम्हाला मारहाण झाली आहे, तर CCTV न्यायालयात जे आहेत ते तिथले हजर करणं जेल प्रशासनाने गरजेचं आहे। आणि अशी जर मारहाण झाली असेल म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यांची जी गँग होती ती बाहेर लोकांना मारहाण करत होती, खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवत होती, अनेक जणांच्या हत्या त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं। आता जेलमध्ये सुद्धा तेच त्या गोष्टी करतायत, तर मला वाटतं की याच्यामध्ये एक सत्यता पडताळावी आणि वाल्मिक कराड आणि ही जी त्याची टोळी आहे, जे कोणी आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भातले जेलमध्ये आहेत त्यांना विदर्भ असेल किंवा मराठवाडा इथं कुठल्याही जेलमध्ये न ठेवता मुंबईच्या जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात यावी। बबन गीते असो किंवा वाल्मिक कराड असो, या गुंडांच्या टोळ्या संपवण्याचं काम आता गृहमंत्र्यांचं आहे। आरोपी सापडत नाही आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो, म्हणजे गृह खात्याचं पोलिसांचं अपयश आहे। आणि अशा पद्धतीनं धमक्या देणं किंवा आम्ही फार काही करतोय म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर बबन गीते करत असेल तर तातडीनं शोधता आणि आतमध्ये जे आहे ते जेलमध्ये त्याला टाका। मध्यंतरी कळमच्या एका महिलेला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जबाबाला बोलवलं होतं। आता असं समजतंय की त्या महिलेची हत्या झाली, म्हणजे कुठलेही साक्षीदार, कुठलेही जबाब जे घेतले गेले त्या साक्षीदारांवर डायरेक्ट जी आहे ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। तुम्ही जर पुढे आलात तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू, तुमचा जो आहे तो आवाज बंद करू। या महिलेची जर हत्या झाली असेल तर या बाबतीत सुद्धा या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं, परंतु जे कोणी साक्षीदार आहेत, जे या प्रकरणात आहेत, ज्यांचे जबाब झालेत त्यांनाही पोलीस संरक्षण दिलं तर खऱ्या अर्थाने ही केस शेवटपर्यंत जाईल, या आरोपींना सजा होईल। नाहीतर अशा पद्धतीच्या जर हत्या व्हायला लागल्या, साक्षीदारच फुटायला लागले किंवा अशा त्यांना मारहाण व्हायला लागली तर ही केस जी आहे ती शेवटपर्यंत यांना जे आहे ते गुन्हेगारी म्हणून जी काही फाशीची शिक्षेची आपण मागणी करतोय ती त्यांना होईल का नाही अशी मग शंका मनामध्ये येते। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघंही पती पत्नी आहेत। करुणा मुंडे अनेक वेळा आमच्याकडेही ऑफिसला आलेल्या आहेत। करुणा मुंडेंकडे सगळे पुरावे आहेत। करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत आणि आता करुणा मुंडेंपासून झालेली मुलं जी आहेत ती माझी आहेत असं जे आहे ते धनंजय मुंडे सांगतात, परंतु प्रतिज्ञापत्रामध्ये करुणा मुंडेंचा उल्लेख पत्नी म्हणून त्यांनी केलेला नाहीये। म्हणूनच ते सांगतात की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो, कारण त्यांची आमदारकीही जाईल आणि म्हणूनच
त्या मुलांना तुम्ही स्वीकारता, पण त्या पत्नीला अनेक वर्ष साथ जी आहे ते करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिलेली आहे, परंतु त्यांना ते नाकारत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. करुणा मुंडेंना जे आहे ते सन्मानाने धनंजय मुंडेंनी स्वीकारणं गरजेचं आहे, जसं मुलांना स्वीकारलं. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांचा कौटुंबिक वाद आहे, तो बाहेर येण्यापेक्षा त्यांनी तो तिथल्या तिथं मिटवणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.